पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। राष्ट्रमाता जिजाऊंच्या जीवनचरित्रातील सुवर्ण क्षणाची आठवण, सौभाग्याची वटपौर्णिमा उत्साहात साजरी। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी सुवर्ण क्षणाची आठवण जागवीत सौभाग्याची वटपौर्णिमा हा विशेष कार्यक्रम मातृशक्ती संलग्न समस्त हिंदू आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम कसबा पेठ येथील लाल महाल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे आणि रणरागिणी उज्ज्वलताई गौड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि स्त्री शक्तीचे महत्त्व नव्याने अधोरेखित करून दिले। यावेळी पूज्य जगद्गुरु कृपांकित चेतनानंद महाराज आळंदी यांनी वटपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विशद केले। भारतीय संस्कृतीत वटवृक्षाचे स्थान, वैवाहिक जीवनातील त्याचे प्रतिकात्मक महत्त्व तसेच कुटुंबातील ऐक्य, श्रद्धा आणि संस्कार याविषयी त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा आणि आदर्श जीवन मूल्यांचा वारसा जपत महिलांमध्ये सामाजिक जागृती, संस्कार आणि राष्ट्रीय भावना दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। उपस्थित महिलांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत अशा सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। लाल महालामध्ये जिजामातांचं बराच काळ वास्तव्य होतं आणि याच ठिकाणी जिजामातांनी वटपौर्णिमेची पूजा केली। त्याच वेळेला एक दूत वार्ता घेऊन आला की शहाजीराजे तुरुंगातून सुटले आणि एक अतिशय ऐतिहासिक अशी ती वटपौर्णिमा होती। तो जो इतिहास या ठिकाणी घडलेला आहे, या इतिहासाची जपणूक करण्यासाठी समस्त हिंदू आघाडीचा मातृशक्ती विभाग आणि रणरागिणी महिला मंच यांच्या सहकार्याने या ठिकाणी सौभाग्याची वटपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो, हा उत्सव साजरा केला जातो। आणि पुणे शहरात एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये खारीचा वाटा उचलण्यात ती का होईना भर टाकावी असा प्रयत्न आहे। आज आई जिजाऊंच्या या पवित्र वास्तूमध्ये लाल महाल जे पुणे शहराच्या केंद्रस्थानी वसलेला आहे, या पवित्र वास्तूमध्ये गेली 5 वर्ष सौभाग्याची वटपौर्णिमा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे राबवला जातोय। वटपौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त जणू या सर्व महिलांना एक चैतन्य देणारा आहे आणि वटपौर्णिमेचं व्रत करण्यामागे काय उद्देश आहे किंवा आई जिजाऊंसाठी ते व्रत कसं फलदायी ठरलं हे देखील या ठिकाणी सांगितलं जातं महिलांना। आणि अनेक महिला या सौभाग्याची वटपौर्णिमा या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहतात। अनेक वक्ते आम्हाला लाभतात, त्या वक्त्यांकडून देखील धर्माचं आणि आमच्या संस्कृतीचं आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं आम्हाला श्रवण प्राप्त होतं। एक सुंदर असं वातावरण, पोषक असं वातावरण आमच्या धर्माचं या ठिकाणी तयार होतं आणि आई जिजाऊंच्या वास्तूमध्ये अनेक माता भगिनी येऊन आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन त्यांचं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी आशीर्वाद घेतात। आणि या कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्हाला छोटासा कार्याचा भाग मिळतो, त्याचा मला नक्कीच आनंद आहे। इथून पुढेही हा कार्यक्रम मोठ्या संख्येने व्हावा, अनेक माता भगिनींनी या ठिकाणी यावं आणि आई जिजाऊंची सौभाग्याची वटपौर्णिमा ही कशी फलदायी ठरली याचं ज्ञान त्यांना व्हावं अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। कार्यक्रम आहे सौभाग्याची वटपौर्णिमा। गेली 2 वर्ष लाल महालामध्ये मी आदरणीय मिलिंद भाऊंच्या विनंतीला मान देऊन येतोय आणि मला वाटतं माझ्या शेजारी ज्या उभ्या आहेत त्यांना मी मगाशी रणरागिणी म्हणालो, त्या खरंच अत्यंत परिश्रमाने हा सगळ्या कार्यक्रमाचं नीटनेटकं आयोजन करतायत। या सर्व भूमिकेमागे त्यांची भूमिका अशी आहे, या पुणे शहरामध्ये त्याला सांस्कृतिक पुणे शहर म्हटलं जातं, तसं ते आध्यात्मिक सुद्धा आहे आणि एक वेगळ्या वलयातीत असणारं पुणे शहर, त्यातला हा लाल महाल। या सौभाग्याची वटपौर्णिमेचा कार्यक्रम करत असताना या असणाऱ्या सर्व महिला, माता भगिनी यांना एकत्र करून एका इतिहासाचं पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ते करतायत। त्याचबरोबर सनातन धर्माच्या ज्या परंपरा आहेत
त्याच्यामधला हा प्रमुख उत्सव आहे वटपौर्णिमा सौभाग्याची. तो करत असताना माझ्यासारख्या एका वक्त्याला पाहुणा म्हणून बोलवणं, महिलांचा सन्मान करणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं आणि त्याचबरोबर आपला इतिहास, आपली परंपरा कशा पद्धतीने पुढे नेता येईल त्याचा जो उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यासाठी मिलिंद भाऊ जे सहकार्य करतायत, लाल महालामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला मला वाटतं जिजाऊ मासाहेबांचे सुद्धा आशीर्वाद आहे. कारण लाल महालाच्या डाव्या बाजूला जो आपण असा पाहिल्यानंतर डाव्या बाजूला जो वटवृक्ष आहे त्याच वटवृक्षाची पूजा जिजाऊ मासाहेबांनी केली आणि आदिलशहाच्या कैदेमध्ये असणारे शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अथक प्रयत्नातनं ज्या दिवशी बाहेर आले त्या दिवशी वटपौर्णिमा होती. जिजाऊ मासाहेबांनी मोठ्या आर्ततेने ती इथे प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना फलदायी ठरली. असा हा दिवस वटपौर्णिमेचाच होता आणि जिजाऊ मासाहेब लाल महालात होत्या. म्हणून आदरणीय उज्ज्वलाताई गौड हा जो उपक्रम राबवत आहेत आणि मिलिंद भाऊ त्यांना साथ देत आहेत, या उपक्रमाला उत्तरोत्तर अशीच नवीन तेजाची झालर प्राप्त होत राहो आणि आपला इतिहास, आपलं विज्ञान, आपली परंपरा, आपली संस्कृती या माता भगिनींच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत पोहोचावी अशा या स्तुत्य उपक्रमाला माझ्या मनापासून प्रार्थना आहेत आणि एक आदर्श मातेचा त्यांनी जो सन्मान केला याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. रामकृष्ण. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अजय सोनवणे.